आहोत या प्रवचनात. आपल्याला मंगेश दादा कशावर मार्गदर्शन करणार आहे हे सगळं आपल्याला स्लाइडवर दिसतच आहे. आपण सर्वप्रथम मंगेश दादांना व्यासपीठावर बोलवूया आणि त्याच्यानंतर मी त्यांची थोडक्यात ओळख करून देते आणि या सर्वांच्या आधी त्यांचा सत्कार करण्यासाठी श्री प्रसन्न पराळकर यांना इथे आमंत्रित करते. ते आपले BMMचे हे आहेत, व्हॉलेंटियर म्हणतात ते स्वतःला, पण त्यांनी या कार्यक्रमासाठी आम्हाला खूप हेल्प केली आहे. परमपूज्य मंगेश दादांचा थोडक्यात परिचय. सद्गुरू परमपूज्य डॉक्टर श्रीकृष्ण दत्तात्रय देशमुख, उपाख्य परमपूज्य काका यांचे कृपांकित शिष्य. तरुणपणी वयाच्या 18व्या वर्षी सद्गुरूंचा अनुग्रह व त्यांच्या कृपेने दीर्घकाळ पारमार्थिक अभ्यास आणि साधना, सद्गुरूंच्या कृपाशीर्वादाने व आज्ञेने त्यांच्या पारमार्थिक कार्याची परंपरा श्रद्धेने व समर्पण भावाने ते पुढे नेत आहेत. श्री गुरुपौर्णिमा 2025 मध्ये सद्गुरूंनी परंपरेचा उत्तराधिकारी म्हणून त्यांना घोषित केलं आहे. पारमार्थिक जागृतीच्या कार्याला वाहिलेल्या वेदांत भास्कर संस्थेचे संस्थापक आणि अध्यक्ष ते आहे. लौकिकदृष्ट्या त्यांचे शिक्षण BE कम्प्युटर आणि MBA असे आहे. गेले 30 वर्षे ते कॅलिफोर्निया. 2023 मध्ये वयाच्या 50व्या वर्षी त्यांनी सेवानिवृत्ती घेऊन आपले स्वतःचे जीवन सद्गुरू कार्याला समर्पित केलं. थोडक्यात आपल्या सगळ्यांसाठी त्यांनी त्यांचं आयुष्य आता दिलेलं आहे. मागील 12 वर्षात विविध पारमार्थिक कार्यक्रमांचे त्यांनी आयोजन केलेले आहेत. भारतातून आमंत्रित आचार्यांची आध्यात्मिक शिबिरे, नियमित साप्ताहिक सद्ग्रंथ वाचन निरूपण, त्रैमासिक उपासना, भागवत, रामकथा, कीर्तने, प्रवचने, वार्षिक दत्तजयंती उत्सव व गुरुचरित्राचे अनुष्ठान इत्यादी. परमपूज्य डॉक्टर काका, परमपूज्य मंदाताई गंधे, परमपूज्य स्वामी गोविंददेवगिरी महाराज, परमपूज्य अवधेशानंद गिरी महाराज इत्यादी आचार्यांच्या आध्यात्मिक शिबिरांचे अमेरिकेत त्यांनी आयोजन केले आहे. विविध विषयांवर दीर्घ प्रवचनमाला, त्यामध्ये आनंदाचे तत्वज्ञान ही बृहन महाराष्ट्र मंडळ तत्वज्ञान उपक्रमात चालू असलेली दीर्घ मालिका आहे. तसेच त्यांनी विवेक चूडामणी, अथर्व शिष्य जे महाराष्ट्र मंडळ शिकागोच्या अध्यात्मक पीठावर झालं होतं ते, ज्ञानेश्वरी, श्री नारद भक्तिसूत्रे इत्यादी जवळपास 500च्या वरती त्यांची प्रवचने वस्तुसिद्धी या YouTube चॅनेलवर उपलब्ध आहेत. आणि त्यांचे जे काही प्रवचने बृहन महाराष्ट्र मंडळाच्या व्यासपीठावर झाली आहेत ती सगळी आमच्या BMA फिलॉसॉफीच्या चॅनलवर उपलब्ध आहे. सद्गुरू कार्याचा प्रचार व प्रसार व्यापक स्तरावर व्हावा आणि साधकांना अध्ययन अधिक सुलभ व्हावे यामुळे वेदांत भास्कर संकेतस्थळ म्हणजे आपल्या भाषेत वेबसाईट सुरू केलेली आहे. त्याची मोबाईल ॲप्लिकेशन सुद्धा आहे. पुढील पिढीच्या संस्कारित विकासासाठी गेली 14 वर्षे अमेरिकेत विनाशुल्क चालवलेला बाल संस्कार वर्ग, कारण फक्त आता नाही तर येणाऱ्या तरुण पिढीला आणि त्या पिढीवर योग्य संस्कार व्हावे, धर्माचे संस्कार व्हावे, त्यांनी एक सुदृढ नागरिक कुठल्याही देशासाठी व्हावं या दृष्टीने हे संस्कार केले जातात. आणि मी कायम गमतीने म्हणते, मंगेश दादांचा संस्कार वर्ग म्हणजे सगळ्या युनिव्हर्सिटीतली जशी बेस्ट हार्वर्ड आपण समजतो तसा आहे. तर आता आपला अधिक वेळ न घेता मी परमपूज्य दादांना विनंती करते की त्यांनी आजच्या प्रवचनाला सुरुवात करावी. जलदानगंडं मिलद्भृङ्गखण्डं चलच्चारशुण्डं जगत्राणशौण्डं लसद्दन्तकाण्डं विपद्भङ्गचण्डं शिवप्रेमपिण्डं भजे वक्रतुण्डम्. अहं निर्विकल्पो निराकाररूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणां
सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धः चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। ब्रह्मानन्दं वर्मसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। 1-2 मिनटं आपण सर्वजण भगवंताचं नाम घेऊया आणि मग सुरुवात करू. माझ्याबरोबर तुम्ही म्हणू शकता. श्रीराम जय राम जय जय राम. 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 प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. मी तुझं नाव देते, तू माझं नाव दे. रघुवीर समर्थ. भगवान श्री गोपाल कृष्ण यांच्या श्रीचरणी शिरसाष्टांग वंदन करतो. श्रीमद आद्यशंकराचार्य माझे सद्गुरू परमपूज्य डॉक्टर श्रीकृष्ण दत्तात्रय देशमुख, उपाख्य डॉक्टर काका, परमपूज्य मंदाताई गंधे या सर्वांच्या चरणी शिरसाष्टांग वंदन करतो. तुम्ही शेवटी जगदीश मूर्ती, तेथे माझी व्युत्पत्ती किती, बुद्धिहीन अल्पमती सर्गी करीतो श्रीराम. तुम्हा सर्वांना सप्रेम अभिवादन. सुखाचा शोध, वेध आणि बोध असा आजच्या आपल्या प्रवचनाचा विषय. प्रवचन शब्दावरून आठवलं, सर्वप्रथम तुम्हा सर्वांचं अभिनंदन. कारण प्रवचन शब्द ऐकून सुद्धा तुम्ही इथे उपस्थित आहात, त्याच्याबद्दल तुमच्या हिमतीची जेवढी दाद द्यावी तेवढी कमीच आहे. कारण आयोजकांनी असं केलं नाही की काहीतरी संगीताचा कार्यक्रम आहे असं सांगून वेळेवर जाहीर केलं नाही, आज प्रवचन होणार आहे. आणि विशेषतः बृहन महाराष्ट्र मंडळाच्या या सगळ्या मनोरंजनाच्या या आजूबाजूचे जे सगळे तुम्हाला उपलब्ध जी आज पर्याय आहेत ते सोडून तुम्ही इथे आलेला आहात, म्हणून तुमचं विशेष अभिनंदन. चांगली गोष्ट आहे. असं जेव्हा ऐकावंसं वाटतं त्याचा शास्त्राच्या दृष्टीने अर्थ असा असतो की आपला सत्वगुण आपल्या अंतःकरणामध्ये पुरेशा प्रमाणामध्ये आहे. आता आपला आजचा तो विषय नाही आहे,
पण एवढं त्याचं एक द्योतक आहे एवढं निश्चित आपण समजूया आणि आपल्या विषयाकडे बोलू. विषय तर फार छान आहे, सुखाचा शोध, वेध आणि बोध. कारण आपल्या सर्वांना जीवनामध्ये जर एक गोष्ट काही हवी असेल तर ती सुख हीच आहे आणि त्याच्याबद्दलच आपण बोलणार आहोत. त्याच्यामुळे आपले चेहरे आत्ता जेवढे गंभीर आहेत तेवढे असण्याची आवश्यकता नाही. कारण मी जसं म्हणालो, प्रवचन जरी असलं तरी परमार्थ हा इथूनच सुरुवात होते. कारण परमार्थ हा आनंदाकडचा प्रवास आहे. तेच आपण आज बघणार आहोत, तेच आपण आज शिकणार आहोत. आणि आनंदाकडचा प्रवास हा आनंदानेच झाला पाहिजे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, परमार्थामध्ये गंभीर शब्दाचा अर्थच वेगळा आहे. तिथूनच आपल्याला सगळ्या चुकीचे सगळे समज ज्याला म्हणतात. आता एक तुम्हाला वाक्य सांगतो की समुद्र गंभीर असतो. ऐकलं असेल तुम्ही कदाचित. काय अर्थ आहे समुद्र गंभीर असतो याचा? समुद्र खोल असतो असा अर्थ. खोली शब्द मराठीत द डेप्थ इज व्हॉट इज एक्सपेक्टेड. होता आनंदाकडचा प्रवास आहे, आनंदाने करूया. पुढचा 1 तास तिथे लिहिलेला आहे, डिस्क्लेमर. हसत खेळत समजून घेऊया. हे सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. हसत खेळत आपल्याला समजून घ्यायचं आहे. कारण आपल्या सर्वांचा एक कलमी कार्यक्रम सुरू आहे. सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळी किंवा रात्री झोपेच्या क्षणापर्यंत करा विचार तुम्ही. मी जर तुम्हाला विचारलं तुम्ही हे का केलं, तुम्ही ते का केलं, तुम्ही असं का केलं, तुम्ही इकडे का गेलात, तुम्ही तिकडे का गेलात, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर माझ्या सुखासाठी आहे की नाही विचार करा बरं. गंमत फक्त मनुष्य प्राण्याचं आहे असं आहे असं नव्हे. मनुष्येतर प्राणी सुद्धा प्रतिक्षणी, अगदी ती छोटीशी मुंगी जमिनीवरनं चालणारी, एखादा किडा, तुम्ही त्या मुंगीला अवरोध करायचा प्रयत्न केला, तिला हात लावण्याचा प्रयत्न केला, त्या किड्या ते दूर पळतात, काहीतरी करतात. त्या प्राण्याची जी एक प्रतिक्रिया देण्याची पद्धत असते त्याप्रमाणे तो प्रतिक्रिया देतो. त्याला जर वाटलं की माझ्या जीवाला धोका आहे तो पळण्याचा प्रयत्न करतो इत्यादी. मुद्दा म्हणजे मी तर नेहमी सांगतो शुद्ध मराठी, इट इज द मोस्ट फॅसिनेटिंग थिंग एव्हर इफ यू रिअली थिंक अबाउट इट. कसं शक्य आहे? आपल्या नुसत्या मनुष्यांमध्येच तर कितीतरी भेद आहे. प्रचंड भेदाने भरलेलं हे जग आहे. त्याच्यात जर तुम्ही अजून प्राणी, मनुष्येतर प्राणी घ्याल तर कल्पना करू शकत नाही आपण. इतके भेद आहेत. पण इतक्या विविधतेमध्ये एक गोष्ट कशी काय सामान्य असू शकते? विचार, आज विचारच करायचे आहेत आपल्याला सगळे. कारण आत्तापर्यंत आपण करत आलो त्याला सगळ्याला अविचारच असं म्हणतात. आणि अविचाराचा मुकाबला हा नेहमी विचारानेच करायचा असतो. असं कसं शक्य आहे की इतके भेद आहेत, इतके प्रकार आहेत, पण सगळ्यांना एकच गोष्ट कशी हवी? हॅव यू एव्हर इवन थॉट अबाउट इट? आपल्या विषयात प्रवेश करूया. एक तुम्हाला उदाहरण देतो. म्हणून मी तुम्हाला पहिलेच आश्वस्त केलं, प्रवचन म्हटल्यानंतर तुम्हाला काही जे काही आपल्या सेट कल्पना असतात काहीतरी मनामध्ये की अरे प्रवचन म्हणजे विचार. प्रवचनात बाकीच्या गोष्टी असतात त्या येतीलच, तो भाग वेगळा. पण माझे सद्गुरू म्हणतात की विचार हे सर्वश्रेष्ठ साधन. आणि सद्गुरू म्हणतात म्हणजे शास्त्र म्हणतात. अजून एक गोष्ट सांगून टाकतो जाता जाता, सुरुवातीलाच डिस्क्लेमर म्हणतो मी त्याला गमतीच्या आजच्या भाषेमध्ये. पण मी इथे जे बसलेलो आहे ते मला काय वाटतं हे सांगण्यासाठी बसलेलो नाही. मला काय वाटतं, माझं काय मत आहे, मला काय पटतं, माझ्या बुद्धीला काय वाटतं, मी कोणत्या निष्कर्षाप्रत आलो नाही. आणि म्हणूनच याला प्रवचन म्हणायचं, नाही तर याला भाषण म्हटल्या जाईल. समजतंय? शास्त्रकार काय म्हणतात, संत काय म्हणतात, सद्गुरू काय म्हणतात, इथपर्यंतच ते वाटणं बिटणं म्हणणं सोडून द्यायचं असतं. त्यात मी घुसळला की ते प्रवचन बाजूला राहतं आणि मग त्याचं भाषण किंवा व्याख्यान होतं. हा मूलभूत फरक आहे. मुद्दा आपला सुरू होता की विचार हे सर्वश्रेष्ठ साधन आहे. का बरं? कारण मी म्हणजे स्वतःला मी देह समजतो. म्हणतो समजतो की नाही आपण सर्वजण? समजतो. कितीही आपल्याला सांगितलं, कितीही आपण शास्त्र वाचलं, कितीही आपल्याला अभंग ओव्या पाठ असल्या तरी मी स्वतःला देह समजतो. मग कोणी मन समजेल, कोणी बुद्धी समजेल, कोणी प्राण म्हणजे मी समजेल इत्यादी. हा काय आहे? शास्त्राच्या दृष्टीने अविचार आहे.
हे जग मी सत्य समजतो. मग ते जग नाही का हा आत्ताचा विषय नाही, तो वेगळा आहे. मी सत्य शब्द वापरला म्हणजे मला जसं वाटतं तसं हे जग सत्य नाही, म्हणजे मी त्याही बाबतीत अविचार करतो. मला वाटतं की मी करता आहे, मी केलं म्हणून झालं, मी केलं नसतं तर झालं नसतं. ती असती तर विचारूच नका. हे जे आपले स्थिर वाक्य असतात याचा अर्थ मी स्वतःला करता समजतो, हाही शास्त्राच्या दृष्टीने अविचार आहे. इतके अविचार मी अखंड करतो आहे. मग त्याचा बंदोबस्त कसा करायचा? विचारानेच करायचा. त्यामुळे आज आपण प्रामुख्याने विचारच करणार आहोत. योग्य पद्धतीने विचार करणं, शास्त्रीय पद्धतीने विचार करणं, ह्याला म्हणायचं विवेक. आता शास्त्राचा शब्द आला, विचारालाच विवेक असं म्हणतो. आता आपण बोलत होतो की ह्या सर्वांना, सर्व मनुष्य मात्रांना आणि सर्व मनुष्येतर प्राण्यांना सुद्धा जे जे आपण सजीव चेतन समजतो, सगळ्यांना एकच गोष्ट कशी हवी आहे, हा आपला प्रश्न आहे. एक उदाहरण तुमच्या समोर ठेवतो. इथे कोणी डॉक्टर वगैरे आहेत का मला माहीत नाही. डॉक्टरांसाठी जास्त रोचक रंजक हा विषय इतरांसाठी पण आहे की आपण एखाद्या लहान मुलाचं उदाहरण घेऊया. लहान मूल म्हणजे किती लहान मूल? 2 आठवड्यांचं, 4 आठवड्यांचं, 1 महिना, इतकं लहान मूल. मी एकदम तिकडे का बरं गेलो? तुम्हाला असं वाटेल हा विषय बदलतोय का? विषय नाही बदलत आहे. तिकडे याच्यासाठी गेलो की ते जे लहान मूल आहे त्याची पाठी पूर्ण कोरी आहे. बरोबर? हे सगळे निर्विवाद गोष्टी आहेत. द माइंड इज नॉट कंडिशन येट. जे आपलं झालेलं आहे आपापल्या परिस्थितीमुळे म्हणा, आपल्या ज्या लहानाचे मोठे आपण ज्या परिस्थितीमुळे झालो, ज्या आईवडिलांच्या पोटी जन्माला आलो, ज्या समाजात वाढलो इत्यादी, म्हणून आपण एकदम लहान मुलाकडे गेलो. का? पाठी एकदम कोरी आहे. म्हणजे किती कोरी आहे माहिती आहे? त्याला आई म्हणजे काय सुद्धा समजत नाही. त्याला आई ही संकल्पनाही समजत नाही. बाकी तर सोडूनच द्या. आजूबाजूचं जग म्हणजे काय, मी म्हणजे काय समजत नाही. बरोबर आहे? मान्य आहे सगळं? आता पुढे जाऊ. ते जे लहान मूल असतं ते रडतं. बरोबर? आता माझे सद्गुरू हे सद्गुरू पण आहेत आणि ते डॉक्टर पण आहेत, मेडिकल डॉक्टर, म्हणून त्यांनी याचा अभ्यास केला. ते लहान मूल का बरं रडतं? कारण साधं गणित आहे. मी जसं म्हणालो, माइंड इज नॉट कंडिशन येट. ते शाळेत गेलं का शिकायला की असं असं अशा काही गोष्टी घडल्या की तू रडत जा, असं काही घडलं की तू हसत जा, असं त्याला कोणी सांगितलं? कोणीच नाही सांगितलं. बरं, गमतीचा विषय थोडासा. भारतीय मुलंही रडतं, अमेरिकन मुलंही, आफ्रिकन मुलंही रडतं. मला वाटतं एवढं पुरेसं आहे. आता अभ्यास केला का बरं रडतं लहान मूल? ते 3 कारणांनी रडतं असं लक्षात आलं. प्रामुख्याने शब्द याच्यासाठी वापरला की तुम्ही सगळे हुशार विद्वान बसलेले आहेत. एखाद्याने 4थं कारण शोधून काढलं तर म्हणून प्रामुख्याने शब्दाकडे मला बोट दाखवता येईल. डिस्क्लेमर. समोर दिलेश जे आहेत त्यांच्याकडनं खूप गोष्टी शिकतोय मी, त्याच्यामुळे. तर प्रामुख्याने 3 कारणांनी रडतं असं लक्षात आलं. पहिलं कारण आहे भूक लागली की रडतं. आता खूप माझ्यासमोर आया बसलेल्या आहेत, त्यांच्या हा अपरोक्ष ज्ञानाचा विषय आहे म्हणून मी तरी परोक्ष ज्ञानातून बोलतोय, कारण मला आईचा अनुभव नाही आहे. पण ना माझं लहानपणचं रडणं मला आठवत आहे, पण इतर मुलांवरनं मी तर्क करू शकतो. भूक लागली की रडतं, त्यात काय विशेष आहे असं आपल्याला वाटतं, पण विशेष आहे. वी हॅव टू पिल दॅट लेअर अँड अंडरस्टँड व्हॉट इज रिअली हॅपनिंग. भूक लागली की लहान मूल रडतं. दुसरं असं लक्षात आलं, त्याचं दुपटं भिजलं की रडतं. आता आजकालच्या पिढीला दुपटं काय हे समजून सांगायची वेळ आलेली आहे, पण आपण दुपटं हा सोडून दे, उपलक्षण आहे ते. थोडक्यामध्ये त्याला जी उबदार एक छान असं वाटत असतं, ते दुपटं भिजलं की ते गार पडतं, थंडी वाजते. किंवा आता पूर्वीच्या काळी ते पाळणे असायचे, मी नेहमीच सांगतो, ते कोणत्या दोरखंडाचे वळलेले असायचं. दोरखंड माहिती आहे आपल्याला, त्याचे ते टोचायची जी टोकं त्या दुपट्यातून टोचायची त्या बाळाला बिचाराला. थोडक्यात त्याच्या सुखाला बाधा आली की ते रडतं. बरोबर? मग त्याची कारणं काही असू शकतील. डास सावलं तरी ते रडू शकेल. आपल्याला मुद्दा तो नाही आहे, आपल्याला फक्त सिद्धांत समजून घ्यायचा आहे. भूक लागली की रडतं, सुखाला बाधा निर्माण झाली की रडतं, आणि तिसरं कारण त्याला काही चाहूल लागेन अशी झाली की ते रडतं. खोलीत एकदम अंधार झाला, आईचा स्पर्श जो होता तो लागेन असा झाला वगैरे असं काही. कारण आपण तेव्हा आपण कल्पना करू शकतो, लहान मुलाची ती नजर सुद्धा स्थिरावलेली नसते, आपण म्हणतो ना अशी भिरभिरत असते त्याची. म्हणजे त्या वयात काहीही समजत नसताना त्याला जाणून घेण्याची जिज्ञासा आहे त्या लहान बाळाला सुद्धा.
डोळ्याच्या माध्यमातून, कानाच्या माध्यमातून अशी चाहूल लागेल असं झालं की ते रडतं. 3 कारणाने रडतं असं लक्षात आलं. इथपर्यंत आपण आलो. आता हा आपले सगळे अनुभवाचे विषय बरं का. आता प्रश्न असा निर्माण होतो, सगळी बाळं रडतात, एवढं लहान मूल रडतं ज्याला अजून काहीच समजत नाहीये, त्याला रडणं म्हणजे काही सुद्धा समजत नाहीये, कल्पना करा, पण रडतं ते. कारण या 3 गोष्टींना बाधा येते. पुन्हा कोणत्या 3 गोष्टी आपण ऐकल्या, त्याच्या मागच्या प्रेरणा मी तुम्हाला समजून सांगतोय. म्हणजे भूक लागली की रडणं ही अस्तित्वाची प्रेरणा. ते एवढंसं लहान बाळ, पण त्यालाही वाटतं मी जगलो पाहिजे, मी टिकलो पाहिजे, मी असलो पाहिजे, म्हणजेच मी मरता कामा नये. आणि नॅचरल इन्स्टिंक्ट, शुद्ध मराठीत, की मला भूक लागली आहे, मला काहीतरी अन्न मिळालं पाहिजे, त्यांना कळावं म्हणून रडतं. हेही त्याला समजत नाही, पण तो रडतो. दुसरं, सुखाला बाधा झाली की रडतो. आपला विषय आजचा काय आहे? सुखाचा शोध, वेध आणि बोध. तो सुरू झालेला आहे नकळत तुमच्या. सुखाला बाधा झाली की रडतं. आणि तिसरं, जाणून घेणं, ज्ञान. तर एवढंसं बाळ अखंड जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे, काही ना काहीतरी त्याला जमेल तसं. आता या 3 प्रेरणा आहेत. या 3 प्रेरणा आहेत. या 3ही प्रेरणा सगळ्यांच्या ठिकाणी सामान्य आहे. याचा अर्थ तर्क आपल्याला विचार, विवेक असं सांगतो की या 3 प्रेरणा जर सगळ्यांच्या ठिकाणी असतील, आणि याचा अर्थ असा आहे की त्या प्रेरणा जिथून उगम पावतात तो उगम सर्वांचा सारखाच असला पाहिजे. साधं गणित आहे. आता त्याला शास्त्रीय शब्द वापरतो, हे असलं पाहिजे, मी टिकलो पाहिजे, ही जी प्रेरणा आहे त्याला अस्ति असं म्हणतात. मला अखंड सुख हवं, मला दुःख नको, याला प्रिय असं म्हणतात. आणि अखंड जाणून घेणं, ज्ञानाची एक प्रक्रिया, ज्ञानाची एक जिज्ञासा, याला म्हणतात भाती. म्हणजे काय 3 शब्द तयार झाले, अस्ति, भाती आणि प्रिय. या 3 प्रेरणा आहेत. आता पुढचा प्रश्न आहे, या 3 प्रेरणा कुठून निर्माण होतात, कुठून येतात त्या, आणि सगळ्यांच्या ठिकाणी त्याच प्रेरणा कशा आहेत, एवढ्याशा बाळाच्या ठिकाणी पण त्या प्रेरणा कशा काय आहेत. आता आपल्याला वेदांत शास्त्राला शरण जावं लागतं, कारण हा आपला आता मानवी बुद्धीच्या पलीकडचा प्रांत आहे. एवढंच बोलतो आता, बाकी विवेचन करायला फारसा वेळ नाही. पण अस्ति, भाती, प्रिय असलं पाहिजे, टिकलं पाहिजे, जाणलं पाहिजे. सुख आला माझ्या धक्का नको, म्हणजे मला सुख हवं, दुःख नको, आपला जो विषय सुरू आहे. या 3 प्रेरणा जिथून येतात, त्या अस्तिची जी प्रेरणा आहे ती सत पासून येते. भातीची प्रेरणा आहे ती चित्त पासून येते. आणि सुख हवं ही जी प्रेरणा आहे ती आनंदापासून येते. कोणते शब्द तयार झाले? सत, चित, आनंद. सच्चिदानंद, सद्घन, चितघन, आनंद घन, त्याचं वर्णन. म्हणजे कुठपर्यंत आलो आपण, निदान तर्काने कुठपर्यंत आलो, अरे सगळ्यांचं स्वरूप तेच असलं पाहिजे, कारण तिथूनच त्या 3 प्रेरणा येतात आहे. आपली समस्या काय झाली आहे, आपण आयुष्यभर प्रेरणांच्या मागे धावतो आहे. आता लक्षात आलं सर, दिस इज द मॉडेल, दिस इज द ब्ल्यूप्रिंट ऑफ लाईफ, ह्युमन लाईफ. मनोरंजन, मनोरंजन कशासाठी? अहो सुखासाठी. नाटक पाहिलं, सुख झालं. संगीताचा कार्यक्रम ऐकला, सुख झालं. म्हणजे कुठे चाललाय? प्रेरणांच्या मागे धावतोय. आता सुखाचा शोध, वेध आणि बोध. शोध कशाचा करतो आपण? एखादी नवीन गोष्ट असेल समजा, त्याचा शोध घेतो. एखादी गोष्ट अस्तित्वात नाही आहे, शोध लावला, शुद्ध मराठीत इनोव्हेशन. किंवा आहे गोष्ट माझ्या जवळ पण ती हरवली आहे, तिचा शोध घेतो. गाडीची किल्ली, नेहमीच उदाहरण देतो. गाडीची किल्ली म्हणजे की स्त्रिया लवकर हसतात, कारण त्यांचा जो अनुभवाचा विषय असतो बोलतो, अखंड हरवतच असतात काहीतरी. मग हरवल्यानंतर त्याचा वेध घ्यायला लागतो. अरे इथेच ठेवली होती, बघ नीट बघ, जरा कुठेतरी पडली असेल, उशीच्या खाली असेल, इत्यादी इत्यादी. हे काय सुरू झालं? वेध सुरू झालं. आणि ती मग सापडते, कारण ती नेहमीच्याच ठिकाणी पण इतक्या समोर ठेवली असते म्हणून ती दिसत नसते. त्याला म्हणायचं बोध. म्हणजे शास्त्राच्या भाषेत बोध म्हणजे प्राप्त होणं, अनुभव येणं, अनुभवाच्या टप्प्यात येणं इत्यादी. त्यामुळे सुखाचा शोध, वेध आणि बोध ह्याच्यासाठी आपण बोलतोय. पण हे गाडीच्या किल्लीच्या बाबतीत समजणं सोपं आहे. सुखाच्या बाबतीत आपल्याला सुखाचा अनुभव नाही आहे का? आहे ना. आपण सगळ्यांनी भरपूर सुख उपभोगली, भरपूर. पण ती लक्षात राहत नाही. मग लक्षात काय राहतात? फक्त दुःख लक्षात राहतात.
म्हणून ते ब्ल्यूप्रिंट समजून घेणं खूप महत्वाचं आहे. का बरं दुःख लक्षात राहतात? कारण दुःख आगंतुक आहे. मगाशी आपण काय बघितलं? सच्चिदानंद मधला जो आनंद आहे हे माझं स्वरूपच आहे, त्यामुळे मला सुख मिळतं, त्यात आश्चर्य काही नाही असं आपल्याला नकळत वाटत असतं. आलं लक्षात? दुःख म्हणलं की आगंतुक आहे, ते नकोच आहे, त्याचा विचार आपण करणारच आहोत, पण हे माझं स्वरूप आहे, आपल्या सर्वांचं स्वरूप आहे. एक अद्वैत मकरंद नावाचा सुंदर ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की अहमस्मी सदा भामी कदाचित नाहम प्रिया ब्रह्मैवात मतसिद्धम सच्चिदानंद लक्षण. अहम अस्मी संस्कृत पण समजायला सोपं आहे. मी आहे, सदा भामी मला सदैव ज्ञान म्हणजे भान आहे, मी आहे याचं भान मला आहे. खूप सुंदर विषय, एकात नाही एक एक विषय निघत जातात. आता मी बोलतो आहे आणि तुम्हाला कळत आहे, म्हणजे अशी माझी श्रद्धा आहे, पण आपण असं गृहीत धरू तुम्हाला कळत आहे. आता एखादा श्रोता असेल तो म्हणून मला काही कळत नाहीये, हरकत नाही. एक तिसराही प्रकारचा श्रोता असू शकतो ज्याला काही कळत नाहीये, पण त्याला असं वाटतंय सगळं मला कळत आहे. गमतीचे विषय, पण गंमत का करतोय? ह्या सगळ्यामध्ये एक गोष्ट सामान्य लक्षात आलं असेल तर कळणं. ज्याला कळतं त्यालाही कळतं, ज्याला कळत नाही त्यालाही मला कळत नाही हे कळतं. म्हणून म्हणलं एकाधिक विषय निघत जातील, मला फार तिकडे जायचं नाहीये, पण आपण सच्चित आनंदाबद्दल बोलतो आहोत की कळणं किंवा न कळणं, ज्ञान आणि अज्ञान हे दोन्ही ज्ञानाच्या दावणीला कसे बांधलेले असं वेदांत सिद्ध करतो. अहमस्मी मी आहे, सदाभामी अखंड मला ज्ञान आहे, आणि कदाचित नाहम प्रिय, हा फार सुंदर वर्णन आहे. मी स्वतःला कधीही अप्रिय नाही. काय छान आहे पहा, आपण सदैव स्वतःला अत्यंत प्रिय आहोत. तोही एक अतिशय सुंदर विषय आहे परमार्थामधला, माझा तो अत्यंत आवडता आहे, अत्यंत आवडता. कारण बृहदारण्यकातली श्रुती सांगते तसं मला की माझ्यासाठी मला सर्व प्रिय आहे. आत्मानस्तु कामाय सर्वम प्रियम भवती. एक जाता जाता उल्लेख करून जातो आपल्या जीवनाचा, तुम्ही नंतर विचार करा. माहित नाही का बरं, मला असं गुरुपाठ येण्याची सवय लागली. होमवर्क शुद्ध मराठी, ही जी बृहदारण्यकाची श्रुती आहे फार मोठी श्रुती आहे. त्याच्यामध्ये नवरा नवऱ्यासाठी प्रिय नाही, बायको बायकोसाठी प्रिय नाही, आई वडील आई वडिलांसाठी प्रिय नाही, अशी मोठी यादी दिलेली आहे. किती मूलभूत विचार करतं मग आपलं शास्त्र. आणि आहे की नाही तुम्ही मला सांगा, नवरा बायकोमध्ये जेव्हा वितुष्ट येतं, काडीमोड होतो, डिवोर्स शुद्ध मराठीत म्हणतात त्याला, तो काय होता? आता काय झालं, तुम्ही नवरा बायकोच होते ना, प्रेम होतं ना आधी एकेकाळी, म्हणून लग्न केलं वगैरे वगैरे, पण आता तो नकोसा वाटतो किंवा ती नकोशी वाटते. काय सिद्ध होतं याच्यातून? आत्मा नसतो कामाय. मला जोपर्यंत तो अनुकूल आहे तोपर्यंत तो नवरा हवा, मला अनुकूल आहे तोपर्यंत बायको हवी, मला अनुकूल आहे तोपर्यंत सगळ्या गोष्टी हव्या. काय सगळ्या कॉमन डिनॉमिनेटर मला अनुकूल, आत्मा नसतो कामाय. म्हणून इथे म्हटलेलं आहे कदाचित नाहम प्रिया, मी स्वतःला कधीही अप्रिय नाही आहे. मला आश्चर्य वाटेल, आत्महत्या करणारा मनुष्य सुद्धा स्वतःला अत्यंत प्रिय असतो, पण त्याला असं वाटतं की माझ्या सुखाच्या आड काहीतरी परिस्थिती म्हणा काहीतरी आलेला आहे आणि ह्याच्यातून सुटण्याचा मार्ग म्हणजे आत्महत्या आहे. पण आत्महत्या करणाऱ्या मनुष्याला सुद्धा तो स्वतःलाच प्रिय असतो. आत्मा नसतो कामाय, हा तर सिद्धांतच आहे वेदांताचा. आणि इथे असा तर्क मांडला या श्लोकामध्ये की अरे अहमस्मी सदाभामी कदाचित नाहम प्रिया ब्रह्मैवात मतसिद्धम. इथं ब्रह्मतत्वाची सगळी लक्षणं सांगितलेली आहेत. सच्चित आनंद, मग याचा अर्थ तर्काने सिद्ध सुद्धा होतं की ते मी असलं पाहिजे, तो मी असला पाहिजे. सहा अहम सोहम. सुखाची प्रेरणा ती कोणती? वेळेकडे लक्ष आहे माझं. आपण थोडंसं आता सुखाचा विचार करूया, कारण आता सच्चित आनंदाबद्दल मी बोललो, थोड्याशा व्याख्या सांगाव्या लागतील. नवीन खूप श्रोते मला दिसतात आहेत. सत म्हणजे जे त्रिकाला बाधित असतं त्याला सत असं म्हणतात बरं का. आणि म्हणून या जगाला मी जे म्हणालो जग सत्य नाही. डोळ्यांनी दिसतंय, कानाने ऐकू येत आहे, रोज त्याचे आपण चटके सहन करतोय सुखदुःखांचे, मान्य आहे. पण त्याला एक शास्त्रांनी मिथ्या नावाचा शब्द दिला आहे, जो अर्थ सांगायला आता फार माझ्याकडे वेळ नाही, पण ते सतच्या लक्षणांशी जुळत नाही एवढंच मला आता सांगायचं आहे.
कारण सत म्हणजे त्रिकाला बाधित. सत एव सौम्य इदमग्र आसीत अशी श्रुती आहे म्हणून. श्रुती म्हणजे वेदांमधले श्लोक. सत एव म्हणजे हे जग निर्माण झालं कोट्यवधी वर्षांपूर्वी, मोमेंट ऑफ बिग बँग. मग असं आपल्याला विज्ञान सांगतं, पण विज्ञान म्हणतं समथिंग केम आउट ऑफ नथिंग, विच डझंट मेक सेन्स. हाऊ कॅन समथिंग कम आउट ऑफ नथिंग? पण ते नथिंग म्हणतं कारण त्यांना माहीत नाही आहे त्याच्या आधी काय म्हणून, किंवा ते अजून मान्य करायला तयार नाही आहेत. करतील, जातात आहेत. क्वांटम फिजिक्स आता झाले आहेत, 1400 सब ॲटॉमिक पार्टिकल्स निघालेले आहेत, शोधून काढतातच आहेत अजून. मुद्दा आपला एवढंच चाललाय की जग निर्माण व्हायच्या आधीही ते आहे, जग निर्माण झालेलं आहे तरीही ते आहे, आणि एक दिवस हे कोट्यवधी वर्षानंतर जग संपेल तरीही ते आहे. असं जे तत्व असतं त्याला म्हणायचं सत्वम कालत्रया. आणि अथर्वशीर्ष पाठ आहे सगळ्यांना. हे गणपतीचं खरं स्वरूप आहे. त्वम कालत्रया तिथा, कारण काळ ही एक मानवी संकल्पना आहे. स्पेस अँड टाइम गॉट क्रिएटेड at the moment of Big Bang. We know that's a fourth dimension. It is a very physical in nature. It is also relative. त्या रिलेटिव्हला ॲब्सोल्यूट काहीतरी लागतं, तेही ॲब्सोल्यूट आहे. त्यामुळे याला सत असं म्हणतात. माऊलींची सुंदर ओवी आहे त्याच्यावर ज्ञानेश्वरीमध्ये. ते हे विश्वची होऊनी असे, विश्व पण नासलेनी न नासे. आणि माऊलींनी पुढे सुंदर दृष्टांत दिलाय. अक्षरे पुसल्या न पुसे अर्थ जैसा. मी ते काहीतरी लिहिलं, समजा मागे फळ आहे माझ्या, मी लिहिलं, तुम्ही वाचलं आणि मी ते मोडून टाकलं. अक्षर पुसली पण तुमच्या मनातला अर्थ पुसला गेला का? माऊलींनी तो दृष्टांत म्हणून वापरला. हे विश्व पण नासलेली न नासे, त्याला म्हणायचं सत्य. चित्त. आपल्याला जे ज्ञान होतात ना, मगाशी मी जे ज्ञान गमतीने बोललो, होणारं ज्ञान, कानाने ज्ञान, डोळ्याने ज्ञान, स्पर्श, पंच ज्ञानेंद्रियांनी होणारी ज्ञान किंवा तर्काने होणारं ज्ञान, हे सगळी होणारी ज्ञान आहे. त्याच्या पाठीमागे एक असलेलं ज्ञान आहे ज्याला चित्त म्हणतात. नव्हे, ते आहे म्हणून होणारी ज्ञान होतात आहे. आजच्या कीनोट स्पीचमध्ये त्याचा उल्लेख झाला होता. आजचं जे सायन्स आहे ते धडपडत आहे कशासाठी? एस्पेशली द न्यूरो सायन्स टू डिफाईन व्हॉट कॉन्शियसनेस मीन्स. पण त्यांची समस्या ही आहे की दे ओनली अंडरस्टँड इम्प्युअर कॉन्शियसनेस, म्हणजे दे इन्क्लूड माइंड इन दॅट. अँड द मोमेंट टू इन्क्लूड माइंड इट पोल्युट्स द होल. ज्याला प्युअर कॉन्शियसनेस आपण असं म्हणतो. मी ज्याच्याबद्दल बोलतोय त्याला ॲब्सोल्यूट एक्झिस्टन्स, ॲब्सोल्यूट नॉलेज आणि ॲब्सोल्यूट ब्लिस असं तोडक्या मोडक्या इंग्रजीमध्ये. इट्स हँडिकॅप लँग्वेज. आणि या संकल्पनाच त्यांच्याकडे नाही आहेत म्हणून त्याला शब्द नाही आहे. ज्ञान मुंडकोपनिषदामध्ये सुरुवातीलाच प्रश्न विचारलाय, कस्मिन्नु भगवो विज्ञाते सर्वम इदम विज्ञातम भवती इति. काय सुंदर प्रश्न विचारलाय. परमार्थाबद्दल इतके गैरसमजात आपले. शौनक ऋषीने विचारलेला हा प्रश्न आहे. अत्यंत यशस्वी, अत्यंत श्रीमंत, अत्यंत हुशार. कारण परमार्थावर आरोप केले जातात जे पराभूत आहेत, ज्यांना काही दुसरं करता येत नाही. आता म्हातारे झालात, मग घ्या आता हातात ज्ञानेश्वरी, वाचा आता भगवद्गीता. म्हणजे जो ग्रंथ मला जीवन कसं जगायचं ते तत्वज्ञान शिकवतो, तो ग्रंथ मी जीवन संपल्यानंतर हातामध्ये घेतो. हे आपलं दुर्दैव आहे. आपल्या सगळ्या शाळांमध्ये जर अनिवार्य करायला पाहिजे भगवद्गीता. आता नवीन शिक्षण पद्धती येत आहे, त्याच्यात होईल कदाचित. मुद्दा काय असं एक आहे जे जाणल्यानंतर सर्व काही जाणल्यासारखं होतं. तस्मिन्नु भगवो विज्ञाते. विज्ञाते म्हणजे जाणलं असता. सर्वम इदम विज्ञातम भवती इति. पहिलाच प्रश्न आहे. तिसरा श्लोक आहे, तिसरी श्रुती आहे मुंडकोपनिषदात. एक माती जाणली असता, मडकं असू दे, रांजण असू दे, बोळकं असू दे, माठ असू दे, सुरई असू दे, कळतं की काय बोलतं? पण माती जाणली की हे काय फक्त आकारच आहेत ना. मातीने असा आकार धारण केला त्याला माठ म्हणतो, तसा केला त्याला बोळकं म्हणतोय. पण म्हणून तिथे प्रश्न विचारलाय, हे काय आहे? आपण चित्तबद्दल बोलतोय. आणि आनंदाबद्दल तर बोलायलाच नको, तोच आपला विषय आहे आजचा. ह्या आपल्या मूलभूत प्रेरणा आहे. का? कारण त्याचं जे त्या प्रेरणा जिथून निर्माण होतात तेच माझं स्वरूप आहे.
पण गडबड कुठे झाली आपल्या सगळ्यांची? आपलं जे काय आयुष्य असेल 30, 40, 50, 60 वर्ष, 70 वर्ष आपण सुखाच्या अखंड मागे लागलोय. आणि सिद्धांत असा आहे पुन्हा, जो सुखी होतो त्याला दुःखी व्हावंच. आणि आपल्या सर्वांचं चरित्र सांगताय, आहे की नाही? विचार करा. सगळ्यांना सुख पाहिजे आहे आणि दुःख नको आहे. तिचं प्रॉब्लेम स्टेटमेंट मी म्हणतो कधी कधी. पण तरीही अनिवार्यपणे दुःख येतच आयुष्यामध्ये. आता आपण 2 मुद्दे बोलूया आणि थांबूया. मी असं मंद थांबूया म्हणतो, म्हणजे खूप आनंद होतो सगळ्यांना. बरं वाटतं जरा. तुम्ही झोपले असतील तर जागे होतात. थांबी की नाही ते सांगता येत नाही, मी फक्त म्हणत असतो असं मला. 2 मुद्दे बोलूया. त्याला आपण मीमांसा असं म्हणतात शास्त्राच्या भाषेमध्ये. दुःख मीमांसा आणि सुख मीमांसा. कारण आपल्या जीवनाचे अत्यंत निगडित विषय आहेत सगळे. आणि मीमांसा याचा अर्थ केलेला शास्त्रशुद्ध विचार, आपल्या बुद्धीने नव्हे, पण आपल्या बुद्धीने काम भागलेलं नाही, हे माझं जीवनच मला सांगतंय. अनिवार्यपणे दुःख प्राप्ती होते आणि दुःख कोणाला नको आहे? सगळ्यांना सुख हवं आहे. आपण मगाशी सिद्ध केलं. मनुष्य तर प्राण्याला सुद्धा. त्या गायीकडे तुम्ही चारा घेऊन जा, ती जवळ येते. काठी घेऊन जा, ती दूर पडते. त्या कोंबडीला पकडायला जा, जाऊ दे, वेगळा विषय आहे. नो डोमेस्टिक अँड कंट्रोवर्शियल इश्यूज हिअर. कारण आत्ताच तिथे चिकन वगैरे वाटी बघितली मी, त्यामुळे ते ताटात आलं की खायला चांगलं वाटतं. पण कधी मारून बघून बघा एखाद्या प्राण्याला आणि मग खाऊन बघा, जमतं का बघा, प्रयत्न करून बघा. मुद्दा एवढाच आहे, त्यांना सुद्धा ते कळतं, त्यांना सुद्धा सुखच हवं असतं. ते 3 प्रेरणा आपण बोललो. पण आपला विषय हा सुरू आहे, मला दुःख का प्राप्त होतं? कोणालाच दुःख नको आहे हो, कोणालाच दुःख नको आहे. हे परमार्थशास्त्र आता म्हणून म्हणलं एकातून इतके विषय निघत जातात. पण जसं लोकमान्य टिळकांनी प्रतिज्ञा केली होती, स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, असं परमार्थशास्त्र आपल्याला सांगतं. आनंद हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे. फक्त समस्या इथे येते, पुढचं मी बोलत तो मी मिळवणारच असं मी म्हणत नाही, ही समस्या. कारण आपण अखंड सुखाच्या मागे लागलो आहे. आणि सिद्धांत आहे, जो सुखी होतो त्याला दुःखी व्हावंच लागतं. तर तुम्ही म्हणाल मग कशासाठी बसलोय आपण हे सगळं इथे, ऐकतो कशासाठी आहे? सुखी होण्यासाठी ऐकतच नाही आहे. मग काय व्हायचं आपल्याला? आपल्याला सुखरूप व्हायचं आहे. आपल्याला ज्ञानी व्हायचं नाही आहे, आपल्याला ज्ञानरूप व्हायचं आहे. ज्ञानी म्हणजे कोण? जो धावतो त्या प्रेरणेच्या मागे, तो नाही. सुखरूप व्हायचं आहे, आनंदरूप व्हायचं आहे. आनंदाची प्राप्ती हवी आहे, सुखाची नाही. अजून एक जाता जाता तुम्हाला एक सुंदर विचार सांगतो. सुखाला विरुद्ध शब्द आहे काय? दुःख, जो आपला आपण विचारच करतोय. आनंदाला विरुद्ध ते शब्दच नाही. आपण जीवनात बोलतो, तुम्ही आलात आनंद वाटला, हे बोलण्याची भाषा ठीक आहे व्यवहारामध्ये. पण आपल्याला म्हणायचं असतं मला सुख झालं कारण तुम्ही माझे प्रिय आहात, तुम्ही आलात, बरं वाटलं तुम्हाला भेटून. आनंदाला विरुद्धार्थी शब्द नाही, कारण आनंद एकमेवा द्वितीय आहे. सुखाला विरुद्धार्थी शब्द दुःख आहे. मग दुःख का प्राप्त होतं? तर त्याचं शास्त्र उत्तर देत आहे की आपल्याला मनुष्य जन्म प्राप्त झाला की नाही, आपल्याला साध्या भाषेत देह प्राप्त झाला. आणि सुख आणि दुःख दोन्हीचं अधिष्ठान हा देह हाच आहे. पुढचा प्रश्न आला, देह का प्राप्त झाला? आपल्याला कोणी विचारलं होतं का तुम्हाला जन्माला यायचं आहे का? मला तरी नव्हतं विचारलं. तुम्हाला कोणी विचारलं असेल तर माहित नाही. जन्माला यायचं आहे का तुम्हाला? कुठे यायचं आहे? कधी यायचं आहे? कोणत्या आईबाबाच्या पोटी यायचं आहे? कोणत्या देशात यायचं आहे? मी तर गमतीने सांगतो, मी इलॉन मस्कच मागितला असता बाप म्हणून. समजतंय का बरं? पण आपलं जे वी हॅव चॉईसलेस एक्झिस्टन्स, त्याला शास्त्र, मी गमतीने बोलतोय, त्याच्या पाठीमागे शास्त्र आहे बरं का. त्याला शास्त्राच्या भाषेमध्ये कर्म विग्रह असं म्हणतात. विग्रह याचा अर्थ देह, विग्रह याचा अर्थ शरीर. आणि जे कर्मामुळे प्राप्त झालं आहे, आणि प्राप्त झालाय म्हणजे घ्यावाच लागलेला आहे. आणि जसा दिला तसा घ्यावा लागलेला आहे. जेव्हा दिला तेव्हा घ्यावा लागला आहे. जिथे दिला तिथे घ्यावा लागलेला आहे. या सगळ्याचा अर्थ काय होतो माहिती आहे? याचा अर्थ असा होतो, देणारा आहे तर नेणारा पण आहे. वेगवेगळे विषय, खूप पैलू आहेत परमार्थामध्ये. विचारच आहे सगळं. सुदैवाने आपल्याला माहित नाही कुठे केव्हा कसं, म्हणून आपण आनंदात जगत आहोत. एक्सपायरी डेट जर कळली तर काय झालं असतं आपल्या सगळ्यांचा विचार करा. पण देणार आहे घेणार आहे. जर मला स्वातंत्र्य असतं, निवडीचं स्वातंत्र्य असतं,
माझे सद्गुरू म्हणतात सगळ्या स्त्रियांनी अप्सरांचा देह. आता साधं BMMचं अधिवेशन, पण किती वेळ जातोय सकाळी डागडुजीमध्ये. चांगल्या शब्दाने आणि किती निरस व्यक्ती असली पाहिजे, डागडुजी वगैरे म्हणतात त्याला. आजच्या भाषेत ब्युटी पार्लर असं म्हणतात थोडक्यात. पण मुद्दा हा आहे, त्याची गरज का जाणवते आहे तर काहीतरी कमी आहे. तो एक सुंदर विषय आहे. अपूर्णतेचं दुःख आहे बरं काय, हे दुःखच आहे, आपल्याला समजत नाही. मी दुःखी आहे हेच तर पहिले समजून घ्यावं लागतं, कारण आपण कोडगे झालेलो आहोत. आपल्याला मोठी दुःख समजतात. ॲक्सिडेंट झाला, नोकरी गेली, कोरोना आला, कोणीतरी त्या कोविडमध्ये कोणीतरी प्रिय व्यक्ती गेली, हा दुःख आहे. ही तर दुःख आहेतच, पण ही जी अपूर्णतेची धडपड आहे, माझ्या देहात काहीतरी कमी आहे आणि ती लोकांना माझी प्रतिमा चांगली दिसावी म्हणून जे काही आपण डागडुजी करतो. मुद्दा, अप्सरांची देह आणली असते स्त्रियांनी आणि सगळ्या पुरुषांनी गंधर्वाचे आणले असते असं माझं सद्गुरू म्हणतात. पण ज्या अर्थी आणले नाहीत त्या अर्थी तुम्हाला यू आर नॉट गिव्हन अ चॉईस. आपल्या पूर्वीच्या कर्माप्रमाणे, त्याला प्रारब्ध शास्त्र, कर्म विभागाचं शास्त्र असं म्हणतात. या देहालाच खरं प्रारब्ध म्हणतात. असो, तो अजून एक वेगळा विषय आहे. मुद्दा आहे, मनुष्य देह प्राप्त झाला, तो तरी का प्राप्त झाला तर पाप पुण्य अचानक समान झालं असं शास्त्र सांगतं. याला काय, याला श्रद्धा असं म्हणतात. आणि काकतालीय न्यायाप्रमाणे असंही म्हटलंय पुढे. काकतालीय म्हणजे काय, टाळी वाजवली त्याच्यात कावळा सापडावा. व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी ऑफ दिस हॅपनिंग? दॅट इज द प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग ह्युमन बर्थ. आपला विषय तो सुरू आहे. समजला हे, आपल्याला हेही समजायला पाहिजे आपल्याला काय लाभलेलं आहे आणि आपण कसं ते घालवतोय आपण जीवन. विवेक चूडामणीमध्ये शंकराचार्यांनी सांगून ठेवलंय, दुर्लभम त्रयम एव एत. आणि पुढे म्हणतात, देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षत्वम महापुरुष संश्रय. म्हणजे आपल्याला मनुष्यजन्म मिळालेला आहे याचा अर्थ देवाची कृपा झालेलीच आहे आपल्याला. याच्याबद्दल कोणाची मनात शंका असू देऊ नका. पण समस्या कुठे येते, त्या देवाने स्वातंत्र्य पण देऊन ठेवलं, त्याला क्रिमाण करणं स्वातंत्र्य म्हणतात. आता आपल्याला निवडायचं आहे की माझ्या जीवनाचं, माझ्या देहाचं मी काय करतोय. त्यांनी वाणी दिली कशासाठी? वाणी देऊन त्यांनी सुचवलं मनुष्य देहामध्ये, अरे माझं नाम घे रे जरा, जे आपण घेतलं मगाशी. मी मगाशी नामस्मरण करण्याचा अजून एक उद्देश होता, मी बोललो नाही. पण हे जे बाहेरचं सगळं चाललेलं आहे आपल्या आजूबाजूला, विशेषतः इथे अधिवेशन असल्यामुळे त्याचं स्वरूपच तसं आहे. आपण काही नावं ठेवत नाही कशाला. पण जे अखंड बहिर्मुख आपली वृत्ती होते सकाळपासून, ती इथे आल्यानंतर तरी का निदाने काही काळासाठी का होईना अंतर्मुख व्हावी. जशा आपण चपला बाहेर काढतो देवघरात जाताना, देवळात जाताना, तसं हे बाहेर टाका सगळं आणि इथे शांत बसा. चित्त थोडं शांत होऊ द्या, तर समजेल आपण जे सूक्ष्म विचार करतोय. ह्याच्यासाठी नामस्मरण. नामस्मरणाचा हा एकमेव उद्देश नाही आहे, पण आज आपण त्याचा तसा वापर केला म्हणून सांगतो. तर देव म्हणतो याला वाणी दिलेली कशासाठी? आणि माझं नाम घ्यावं. घेतलं नाही. मग देव म्हणतो पुढच्या जन्मी तुला कशाला हवा मनुष्य जन्म? हाय, अनेक योनी आहेत, 84 लक्ष सांगितलं आपल्याकडे. त्यातलं देतो एक तुला कुठली तरी, आणि विशेषतः खालची. ते म्हणतात ना, मनुष्याला वाणी आहे पण त्याला वेळ नाही, आणि प्राण्याला वेळ आहे पण त्याला वाणी नाही, म्हणून भगवंताचं नाम कोणीच घेत नाही. अशी अवस्था आहे. मुद्दा सुरू होता आपला, पाप पुण्य समान झालं म्हणून इतकं अचानक, इतकं हे दुर्लभ आपल्याला प्राप्त आहे. दुर्लभम त्रयम एव एत देवानुग्रह हेतुकम मुमुक्षत्वम. मी मगाशीच म्हणालो, तुमचं गमतीने कौतुक केलं, सत्वगुणाबद्दल बोललो, पण काही प्रमाणात का होईना मुमुक्षत्व आहे, नाहीतर तुम्ही इतकी प्रलोभनं सोडून इथे बसलेच नसता, शक्यच नाही. आणि ज्यांना सद्गुरू प्राप्ती झाली ते तर फारच भाग्यवान, कारण महापुरुष संशय आहे म्हटलेला. आणि हे ईश्वरी कृपा झाल्याशिवाय सद्गुरू कृपा होत नाही, सद्गुरू कृपेशिवाय शास्त्र कृपा नाही, आणि या तिन्ही कृपा झाल्याशिवाय आत्मकृपा होत नसते. बरोबर. मुद्दा, धर्म आणि अधर्म किंवा पाप पुण्य समान झाले म्हणून हा मनुष्य देह मिळाला. व पाप पुण्य का? कारण धर्म केला म्हणून पुण्य, अधर्म केलं म्हणून पाप. मी आता वेळेच्या मर्यादेत जरा लवकर बोलणार आहे. अजून एक 10-15 मिनिटं उरलेली आहेत, ती मी वापरून घेणार आहे. दार बंद करून टाका, लॉक करून टाका. पाप पुण्य
समान झालं, मनुष्यदेह मिळाला. पाप पुण्य का घडलं? कारण धर्म अधर्म घडला माझ्या हातून म्हणून. मग धर्म अधर्म तरी का घडला? त्याचं उत्तर शास्त्र देतं, रागद्वेष हा संस्कृत शब्द आहे. राग याचा अर्थ आसक्ती असा होतो. राग म्हणजे मला जो येतो सकाळी उठल्यापासून तो नव्हे, आणि आसक्ती त्याच्या विरुद्ध द्वेष सांगण्याची आवश्यकता नाही. कल्पना करा, एखादा मनुष्य, आता जसं दुर्योधनाचं उदाहरण, प्रसिद्ध उदाहरण आहे महाभारतात. त्याने गोपाळकृष्णाला म्हटलंय, मला समजताय मी जे करतोय तो अधर्म आहे, पण मी स्वतःला थांबवू शकत नाही. माहिती आहे आपल्या सगळ्यांना, राग आणि द्वेष, आसक्ती आहे जबरदस्त. आणि हे जे आपल्याला समाजामध्ये किंवा इतरत्र जिथे जिथे अधर्म घडताना दिसतो, समजून घ्यायचं आसक्ती किंवा द्वेष. बरं ती तरी काय आहे? तर शास्त्र उत्तर देतं, कारण अनुकूल प्रतिकूल भाव आहे आपल्या अंतःकरणात. मला एक गोष्ट अनुकूल वाटते आणि ती गोष्ट मला प्रतिकूल वाटते. जी अनुकूल वाटते त्याच्याबद्दल आसक्ती आहे, जी प्रतिकूल वाटते त्याच्याबद्दल द्वेष आहे. इथपर्यंत आपलं काम आहे. आता इथून पुढे मानवी बुद्धीचं काम संपतं. आता शास्त्राला शरण जावं लागतं. अनुकूल प्रतिकूल भाव निर्माणच का होतात माझ्या अंतःकरणात? वी आर गोइंग टू द फंडामेंटल, राईट, बेसिक क्वेश्चन वी आर ट्राइंग टू आन्सर. आता शास्त्र उत्तर देतं, याचं कारण तुम्हाला भेदज्ञान आहे. आता भेदज्ञान तर असणारच आहे, व्यवहारामध्ये भेद असणारच आहे. स्त्री वेगळी, पुरुष वेगळा, आपला वेगळा, परका वेगळा, या गावचा वेगळा, त्या गावचा वेगळा, हे सत्य आहे, बरोबर आहे. व्यावहारिक सत्तेत त्याला नक्कीच स्थान आहे. पण ते भेद मला सत्य वाटतात, हीच समस्या आहे. कारण वेदांताचा काय नियम आहे? मनसे वेदमाप्तव्यम नेह नानास्ति किंचन. श्रुती सांगते न इह नाना अस्ति किंचन. अरे औषधाला सुद्धा इथे भेद नाही. मनसे वेदमाप्तव्यम. आणि मृत्यूस मृत्युमाप्नोति य इह नानेव पश्यति. य इह नाना इव पश्यति. ज्याला इथे नानात्व दिसतं शेवटपर्यंत, तो मृत्यूकडून मृत्यूकडे जातो. म्हणजे मध्ये कोणता टप्पा येतो? जन्माचा. त्याच्याशिवाय मृत्यू कसा येईल? श्रुती बोलते आपल्याशी. म्हणजे मुळात हे भेद सत्य नाही आहे. ठीक आहे, डोळे उघडल्यानंतर भेद दिसणार आहे, पण भेद माझ्या, आता किती विशेष मांडा हा प्रश्नच आहे. न्यूरोसायन्सकडे जातो पट्टकन, कारण मला हे ना थोडंसं विज्ञानाची त्याला जोड दिली की लगेच नाही समथिंग सिरियस. हा, यू आर टॉकिंग इन इंग्लिश ऑल्सो, यू नो व्हॉट आय मीन. काय 150 वर्षामध्ये मानसिक गुलामगिरी आपला DNA बदललेला, आणि त्याच्यात नंतर 70 वर्ष काळे इंग्रज होते. मी वाक्य बोलल्यानंतर थोडा वेळ देत असतो लोकांना समजा, कारण स्वातंत्र्य 15 वर्षांपूर्वी मिळालं आपल्याला. मोदीजी जेव्हा पंतप्रधान झाले, DNA बदलणारच आहे ना. हजारो वर्ष, त्याच्यानंतर 150 वर्ष, मग 70 वर्ष करा गणित तुम्ही. थोडं विज्ञान आणि इंग्लिश आणलं की थोडं समथिंग सिरियस असं. रामकृष्ण हरी. मगाशी निलेशजींचं आपण व्याख्यान ऐकलेलं आहे. समजतंय आपली संस्कृती, आपला धर्म काय सांगताय हजारो वर्षांपासून. न्यूरोसायन्स वगैरे याच्यासाठी केला की आपण विषय आपला सुरू होता पापपुण्य, रागद्वेष, भेदज्ञान. आता न्यूरोसायन्स आजचं हे असं सिद्ध करत आहे की देर इज नथिंग कॉल्ड एज कलर, देर इज नथिंग कॉल्ड एज सेंट इन द वर्ल्ड. आता समजा आता पिवळा ड्रेस आहे, माझा ड्रेस काहीतरी एक निळा रंग, मी म्हटली ही निळी साडी आहे, कोणीही त्याच्यावर आक्षेप घेत नाही. हो, निळच आहे. का? कारण आपल्या सर्वांना ते एकच दिसतंय म्हणून. पण आज न्यूरोसायन्स सांगताय द लाईट रिफ्लेक्टिंग बॅक अँड फॉलिंग ऑन द रेटिना अँड द काइंड ऑफ signal it is generating, and in a certain way that signal get processed by a system called human brain. It interprets a certain frequency in a certain way, and all of us agree on that, and all of us share the same interface called human brain. And then we say, oh, this is blue, and nobody objects to it, and then we call it objective knowledge. आता मी समजा बोलायचं थांबलो, इथे शांतता आहे. आता माझ्या घरात कुत्रा आहे, त्याला इथे आणलं तर तो हसेल मला. तो म्हणजे तुम्हाला वाटते शांतता. आर यू फॉलोइंग मी? सो व्हॉट हॅज बिकम फॉर अस परसेप्शन हॅज बिकम द रियालिटी. व्हॉट राईट डू वी हॅव टू से दॅट माय परसेप्शन इज द रियालिटी? तो कुत्रा सुद्धा मला घरातला हसतोय, ते वटवागुळ हसतोय जेव्हा मी त्यानंतर अंधार आहे, तुला दिसणार नाही, बाहेर उडू नको. तो तुझ्यासाठी असेल, माझ्यासाठी नाही. समजते काय सांगतोय? मुद्दा एवढाच आहे, हे जे आपल्याला भेद सत्य वाटतंय की नाही, जे जसं दिसतंय तसं नाही, हे आजचं विज्ञान सुद्धा सिद्ध करत आहे. मग त्यालाच परमार्थामध्ये माया म्हणतात. माया म्हणलं की म्हणतात झालं सुरू यांचं राडगं. हे रडगाणं नाही आहे.
माया हे सांगताय की सत विलक्षण, असत विलक्षण, अनिर्वचनीय मिथ्या, तिला माया म्हणतात. माया म्हणजे हे सगळं माईक आहे हो, असं रडायला लागलं असं नाही. माईक आहे म्हणजे अस्तित्वातच नाही असं म्हणणं नाही आहे. अस्तित्वात नसलेल्या गोष्टी वेगळ्या. माझा प्रसिद्ध दृष्टांत आहे आजकालच्या आधुनिक मी देतो, पप्पूची देशभक्ती. समजताय? तुम्ही खूप सुज्ञ आहात, सगळं समजतंय तुम्हाला, मला फारसं बोलायची आवश्यकता नाही. पप्पूची देशभक्ती हे असंच उदाहरण आहे, समथिंग दॅट नेव्हर एक्झिस्ट. सत आपण आधीच बोललो जे त्रिकला बाधित आहे, पण या दोन्हीच्या लक्षणांशी जे जुळत नाही पण आहे, कारण दिसतंय, कारण डोळ्याचं कामच आहे. माऊलींची एक सुंदर ओळी आहे, जेथ हे संसार चित्त उमटे, तो मनरूपी पट फाटे, मग जैसे सरोवर आटे मग प्रतिमा नाही. सरोवर आहे ते आटलं, त्यात प्रतिबिंब दिसणार आहे नाही, त्याप्रमाणे हे संसार चित्र, हे जे संसाराचं चित्र आहे, चित्र आता पडद्यावर आपण सिनेमा बघतो, का बरं शक्य आहे सिनेमा बघणं, तो चित्रपट बघणं शक्य काय, कारण पडदा आहे तिथे पांढरा पाठीमागे, म्हणून तो पडदाच फाटला, दिसेल का चित्र, तसं आपला मनोरूपी पट फाटे, जेथ हे संसार चित्र उमटे. माझं सांगणं काय झालेलं आहे, वी आर इंटरप्रिटिंग द वर्ल्ड इन अ सर्टन वे थ्रू अवर 5 सेन्सेस, and because all of us share the same interface called human brain, all of us agree on the same experiences, and we have taken it for granted that this is the reality. भेदज्ञान सत्य नाही, आणि त्याच्या मुळाशी शेवटचा प्रश्न, व भेदज्ञान तरी मला का होतं, त्याचं आता शेवटचं उत्तर शास्त्र सांगतं, अज्ञान. त्याचं कारण आहे अज्ञान. आणि मी अज्ञान म्हटलं की झोपलेले सुद्धा जागे होतात, पण त्याला एकदम आठवतो अज्ञान, मी तर PhD यांना माहित नाही बहुतेक, पोस्ट डॉक सुरू आहे माझं, ह्यालाच अज्ञान म्हणतात. कारण मी म्हणजे पोस्ट डॉक, मी म्हणजे PhD, मी म्हणजे यो, मी म्हणजे त्यो, ह्यालाच तर अज्ञान म्हणतात. मी गमतीने सांगतो, आईन्स्टाईन सुद्धा अज्ञानी आहे, बाकीच्यांची बोलायची गरज, आपल्यातला जो श्रेष्ठ समजला गेलेला आहे का वेगवेगळा मुद्दा आहे, पण समजूया क्षणभर, तो सुद्धा अज्ञानी आहे. हे मी नाही म्हणत आहे, मी मगाशीच सांगितलं डिस्क्लेमर, मी माझं सांगायला बसलेलोच नाही आहे, हे प्रवचन आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आहे, आपुला आपण पेया विसरू जो धनंजया, येची रूप यया अज्ञानेसी. व्याख्या केलेली आहे, प्रॉपर डेफिनेशन अज्ञानाची काय. ज्याला स्वरूपाचं विस्मरण झालेलं आहे, बरं स्वरूपाचं विस्मरण झालं हे तरी कसं ओळखायचं, ज्याला वाटतं मी देह आहे, ज्याला वाटतं हे जग सत्य आहे, स्वरूपाचं विस्मरण झालेलं आहे, म्हणजे तो या व्याख्येप्रमाणे, म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांच्या म्हणण्याप्रमाणे, म्हणजे परमार्थाप्रमाणे, वेदांताच्या व्याख्येप्रमाणे तो अज्ञानी आहे. आणि या अज्ञानातून नाव इफ यू बॅक ट्रॅक, मी जी मगाशी यादी सांगितली, उलटं जाऊया म्हणजे लक्षात येईल पटकन. आता या अज्ञानामुळे भेदज्ञान सत्य वाटलं आहे. भेदज्ञान सत्य वाटलं रे वाटलं, अनुकूल प्रतिकूल भाव आहे, अनुकूल प्रतिकूल आले की रागद्वेष आहे, रागद्वेष आले की धर्म अधर्म आहे, पाप पुण्य आहे. द सायकल ऑफ लाईफ अँड डेथ परपेच्युअल. याला उपाय काय, हाऊ टू गेट आउट ऑफ दिस विशियस सर्कल. एक सुंदर श्वेताश्वेतर उपनिषदामध्ये एक श्रुती येते, ती सांगतो. श्वेताश्वेतर उपनिषद आपल्याला मार्गदर्शन करताय की यदा चर्मवदाकाशम वेष्टयिष्यन्ति मानवाः तदा देवमभिज्ञाय दुःखस्यांतो भविष्यति. काय म्हणताय श्रुती ही, यदा म्हणजे जर, यदा चर्मवदाकाशम, थोडक्यात सांगतो पटकन, हे जे आकाश, आकाश म्हणजे निळं नाही, आकाश म्हणजे पोकळी, एवढं प्रचंड आकाश, त्याला जर माझ्या कातड्याने मी पांघरून घालू शकलो, म्हणजे थोडं नकारात्मक सांगणं चाललेलं आहे, हे जसं करणं अशक्य आहे असं सांगणं चाललेलं आहे. असं जर तुम्हाला करता आलं तर देव किंवा देवाला न जाणून घेता तुमचं दुःख संपू शकतं जीवनातलं. आपण सरळ करून घेऊया, जसं ते अशक्य आहे तसं देवाला जाणल्याशिवाय, आणि देवाची व्याख्या पुन्हा देव दे, इतके विषय आहेत, एका प्रवचनात काय काय सांगणार आहे. कारण देवाबद्दलच तर आपल्या इतके गैरसमज आहेत. कारण देव म्हटलं की मला माझं देवघर आठवतं, नाही तर मला देऊळ आठवतं, एखादी मूर्ती आठवते. मग ते नाही आहे का, अहो ते तर आहेच, ते आपल्यासारख्यांसाठीच आणून बसवला त्याला. म्हणतो तुकाराम महाराज म्हणतात ते हे परब्रह्म उभे विटे. तुकाराम महाराज का म्हणतात आहे, कारण त्यांना ते पण कळलेलं आहे आणि त्यांना हे पण कळलेलं आहे. जाता जाता एक छोटासा विषय,
दिव नावाचा एक धातू आहे. द्योतना तिथे देवा अशी त्याची व्युत्पत्ती आहे बरं का. दिव नावाचा संस्कृत धातू आहे. प्रकाशणे असा त्याचा अर्थ आहे. प्रकाशणे म्हणजे आपण समजतो तसा प्रकाश नव्हे, ते हळूहळू आता कळेलच. त्याच्यापासून दोन शब्द तयार होतात, एक दिवा आणि दुसरा देव. आता लक्षपूर्वक आहे का, एक वाक्य सांगतोय, इथनं जाताना एवढं एक वाक्य जरी घेऊन गेलात तुम्ही तरी जीवनाचं कल्याण आहे. ज्याच्या प्रकाशात दिसतं त्याला दिवा असं म्हणतात आणि ज्याच्या प्रकाशात दिसलेलं कळतं त्याला देव असं म्हणतात. आहे की नाही विचार करा. नाही तर दिवा आहे, डोळे पण काम करतात आहे पण दिसत नाही, असं बऱ्याच वेळेला होतं. किंवा आपण जेव्हा रील्स बघत असतो असे मधनं मी जरा सोडत असतो, कारण आपली इतकी दयनीय अवस्था करून घेतली आपण जीवनाची. आई सांगते जरा दुधावर लक्ष ठेव, गॅस चालू आहे, मी जाऊन येते. पण ते रील्स डोळे बघत असतात. इट डज इन्फॉर्मेशन इज नॉट बिंग प्रोसेस्ड, CPU इज एंगेज विथ सम अदर इनपुट डिव्हाइसेस. दॅट इज द पॉइंट. मुद्दा एवढाच आहे की याला देव असं म्हणतात. आणि हा जो देव आहे, ज्याला आपण सुरुवातीला सद्घन चिद्घन आनंद घन म्हणालो, त्याची जोपर्यंत प्राप्ती होत नाही तोपर्यंत दुःख संपणारच नाही या जीवनात. ही झाली दुःख मीमांसा. शेवटचा मुद्दा सुखमीमांसा, तो बोलूया आणि खरंच थांबूया. पण तो विषय मात्र एक तसाच आहे. गमतीचा विषय वेळेत संपवण्याचा प्रयत्न करूया. सुखाचा थोडासा आता विचार करूया. सुखमीमांसा, कारण दुःख आपल्याला नको तरीही अनिवार्यपणे दुःख का प्राप्त होतं याचा आपण विचार केला. आता थोडंसं सुखाचा विचार करूया. आपण अखंड सुखाच्या मागे धावतो आहोत, बरोबर. मगाशीच आपण बोललो होतो, विषयांच्या मागे धावतो आहे साध्या भाषेमध्ये. आता एक विषय निवडूया. मगाशीच मला कोणीतरी जेवताना विचारलं की दादा आज प्रवचनात चहा येणार आहे का. म्हणलं हो येणार आहे, कारण तो इतका सगळ्यांना आवडतो की मग त्याला आणावाच लागतो मला. आता चहा एक उपलक्षण आहे बरं का. उपलक्षणाचा अर्थ एक प्रातिनिधिक स्वरूपामध्ये एक विषय निवडला चहा, कारण त्याला शक्यतो कोणीच विरोध करत नाही. एखादा असतो कोणीतरी म्हणतो मला चहा नाही कॉफी आवडते, विषय वेगळा. म्हणजे चहा हा विषय नाही, पण चहा सगळ्यांना आवडतो, सर्वमान्य आहे. किती सर्वमान्य आहे, उपासालाही चालतो. चहा कोणी आणला आपल्या देशात माहिती आहे आपल्याला. उपास किती हजारो वर्षांपासून आपण करतोय. त्या यादीत कसा काय समाविष्ट झाला, कुठल्या ग्रंथात लिहिलं असेल तर मला दाखव, माझं अज्ञान असू शकतं किंवा या ग्रंथात लिहिलेलं आहे की चहा चालतो उपवासात. मग काय झालं, अशीच आपल्यासारख्याने मीटिंग घेतली असणार एखाद दिवशी, तुला पाहिजे मलाही पाहिजे, चालतो. म्हणून माझ्या सद्गुरूने वाक्य केलं, लागतो म्हणून चालतो. इतका तो प्रिय विषय आहे. थोडक्यात एवढं मला सांगायचं होतं. आता चहा हा विषय आहे, आपण विषय सुखाबद्दल बोलतोय, कारण आता सुखाची मीमांसा आपण करतोय. सर्वप्रथम विषय सुखाबद्दल मी बोलतो आहे की चहा नावाचा विषय आहे. विचार करू आपण. मगाशीच बोललो मी, विवेक. चहा आवडतो, किती आवडतो. चहा म्हटल्याबरोबर मी मगाशी म्हणालो तसे झोपलेले पण जागे होतात, कल्पना सुद्धा यायला लागतात. लगेच घड्याळ पण पाहत नाही, चहाची वेळ निघून गेली बहुतेक. इतका प्रिय विषय आहे तो. आता साधा एक प्रश्न तुम्हाला विचारतो की जर चहामध्ये सुख आहे असं तुम्हाला वाटतं तर मी तुम्हाला एक 100 कप चहा देतो. विचार करायचा आहे आपल्याला, माझ्याबरोबर सगळ्यांनी आपण सगळे एकत्र विचार करणार आहोत. मी तुम्हाला 100 कप चहा देतो, तुम्ही प्याल का. आणि जर उत्तर नाही आहे, सगळ्यांचंच असतं, तर मग मला असं कसं म्हणता तुम्ही चहात सुख आहे. कारण जर चहात सुख असतं तर 100 कप चहाने मला 100 पट सुख द्यायला पाहिजे, बरोबर आहे. गणित चुकलं कुठे सांगा मला. नाही समजता, मी मुद्दाम हळू बोलता, गिव्हिंग यू टाइम टू इंटरनलाइज दिस थॉट्स. आणि चहाच्या ऐवजी तुम्ही काही विचार करू शकता, श्रीखंड, गुलाबजाम, उत्तम संगीत, काय ज्याला जे आवडतं ते. नाही आहे पण चहामध्ये सुख असतं तर खरंच 100 कप तर जाऊ द्या. मी तर नेहमी सांगतो गमतीने, पहिले 1-2 घोट आपण पितो, नंतरचा जो उरलेला असतो तो थंड होतो म्हणा किंवा अजून काही कारण आहेत, की कारणांबद्दल मी बोलीनच एखाद्या वेळेस, तो उरलेला आपण भोसतो चहा. कारण चांगलं दिसत नाही ना घरात कसा कप परत करून. ते बाई म्हणे चहा सुद्धा ही संपवला नाही, टाकून दिला. म्हणजे आपण त्यांना बरोबर वाटावं म्हणून तो कसा बसा त्याला ढोसणं असं म्हणतात, बरोबर. का बरं, तुम्ही फक्त म्हणालात ना, यू साइन्ड ऑन द कॉन्ट्रॅक्ट की यस चहा माझा अत्यंत आवडता प्रिय विषय आहे. मग ढोसायची वेळ काय आली, सोडून देऊ. हा एक विचारांचा धागा इथे सोडतो. आता हा अनुभवाचा विषय. आता तर्काचा विषय तुमच्याकडे मांडतो.
आपण सगळेजण रोज रात्री गाढ झोपतो, बरोबर. झोपेमध्ये सुख प्राप्त होतं. काही जण ते आत्ताच अनुभवत आहेत, त्याच्यामुळे बहुतेक ते उपलब्ध नाहीत उत्तर देण्यासाठी. पण जे आहेत त्यांनी सांगावं, गाढ झोपेत सुख होतं का नाही? होतं. जे अनुभवत आहेत त्यांना शुद्ध मराठीत डिस्टर्ब करू नका, कारण सुख आपलं सुखद विषय चालला आहे ना, महत्वाचा विषय. तर गाढ झोपेमध्ये सुख प्राप्त होतं हा सगळ्यांचा अनुभव, म्हणजे स्वप्न पण नाही आहे आणि जागृती पण नाही आहे, बरोबर. सुख होत आहे. प्रश्न आहे पुन्हा, गाढ झोपेमध्ये काय आहे? चहा आहे, गुलाबजाम, बासुंदी, प्रिय व्यक्ती, उत्तम संगीत, सुगंध, काय आहे गाढ झोपेमध्ये? विषयांपैकी काय आहे? काहीही नाही. पण सुख प्राप्त होतं आहे हा सगळ्यांचा निर्विवाद अनुभव आहे. याचा अर्थ असा आहे, याच्यावरनं तर्क असा निघतो की विषयातच सुख आहे असं जे मला वाटतं आहे ते माझ्याच अनुभवात नसं सिद्ध होत आहे. देयर इज समथिंग रॉंग फंडामेंटल. कारण गाढ झोपेमध्ये काहीही नसताना सुख होत आहे. इथे सुखाचा विषय समोर आहे. 100 कप चहा द्यायला ते तयार आहेत, पण मी पिऊ शकत नाही. अनुभव झाला, तर्क झाला. मग असं का होतंय हा प्रश्न. मग असं असून मग तो रोज चहा प्यावासा का वाटतोय, रोज त्या सुखाच्या मागे धावावंसं का वाटतंय? कारण पहिल्या घोटाला तर होतंय ना काहीतरी. त्याच्यासाठी आपल्याला सुखाच्या व्याख्येकडे वळावं लागेल. आणि इथे आपल्याला शास्त्राला शरण जावं लागतं. ज्ञानेश्वर महाराजांनी अतिशय सुंदर व्याख्या ज्ञानेश्वरीत केलेली आहे. किंबहुना सोये जीव आत्मयाचील आहे, तेथे जे काय होय तया नाम सुख. तया नाम सुख. काय म्हणतात आहे? किंबहुना सोय जीव आत्मयाचील आहे. जेव्हा जीव, आपण स्वतःला जीव समजतो, देह समजतो म्हणजे जीव समजतो, तो जीव जेव्हा आत्मरूप होतो तेथं जे काय होईल. हे शब्द खूप सुंदर आहेत माऊलींचे. माऊली म्हणतात, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तेथं जे काय होईल. माऊलींना विचार, हो काय होतं? जे काय होईल. अहो पण सांगा तर खरी काय होतं? जे काय होईल. असं का उत्तर देतात आहे? कारण तिथे जे होतं ते सांगायला तो सांगणाराच शिल्लक राहत, म्हणून तिथे जे काय होईल. म्हणून बाहेर जगात सांगणारे जे असतील त्यांना दुरूनच वंदन करावं, कारण ते ज्ञानेश्वर महाराजांपेक्षा श्रेष्ठ झाले. हे बोलण्याचं सुद्धा पाप घडलं माझ्याकडून, बरोबर. कुठे कसं सावध राहावं लागतं या प्रांतामध्ये. मुद्दा तिथे जे काय होईल तया नाम सुख. आणि ही प्रक्रिया गाढ झोपेमध्ये होते. काय होतं गाढ झोपेमध्ये? आपला जीव आपल्या स्वरूपाला जाऊन टेकतो. तिथे नकारात्मक आनंद आहे. का? कारण आपल्याला छळणार आपलं अंतःकरण तिथे लय पावलेलं असतं आणि आपला जीव त्या स्वरूपाला जाऊन टेकतो. माऊलींनी त्याच्याही पुढे म्हटलेलं आहे की साचची पुढती वीरा न येता स्वप्न जागरा, ब्रह्मभाव साचोकारा म्हणून येता. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की वीरा म्हणजे अर्जुना, अरे खरं सांगतो तुला, साचची पुढती वीरा न येता स्वप्न जागरा. जर तुला गाढ झोपेत स्वप्न पडली नसती नंतर आणि जाग आली नसती तर आम्ही त्यालाच ब्रह्मानुभव म्हटलं असतं, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. आता शेवटचा मुद्दा आणि थांबूया, अगदी शेवटचा मुद्दा, कारण तो महत्वाचा आहे सांगणं. तो म्हणजे मग एवढं चहाचं आपल्याला प्रेम कशासाठी? त्याचं कारण आहे तो जो सुंदर वाफाळलेला चहा. कल्पना करा, मी थोडं नुसतं असं बोलतो म्हणजे जागा व्हायला मदत होते, की असं छान आलं बिलं घातलेलं आहे, गरम चहा आहे, आपल्याला आवडतो तसा, ज्याला गोड आवडत असेल गोड बिना साखरेचा तसा वाटतो ना प्यावासा. अहो नुसतं कल्पनेने सुद्धा वाटतं. थोडे 5 मिनिटं जास्त घेऊ का? एक सुख नावाची संकल्पना कशी ते टप्प्याटप्प्यामध्ये आपल्याला आनंद होत जातो ते सांगतो. आता त्याला 3 शब्द आहेत, प्रिय, मोद आणि प्रमोद. कधी कधी तुम्ही ऐकले असतील. प्रिय म्हणजे काय? जो विषय मला आवडतो त्याला म्हणायचं प्रिय. मला चहा प्रिय आहे समजतं आपल्याला. किती प्रिय आहे? त्याच्या स्मरणाने आपले चेहरे खुलतात. अजून चहा मिळालेलाच नाही आहे, मिळणार आहे की नाही हेही माहीत नाही, आणि तो प्रिय आहे म्हणजे त्याचं स्मरणही होतं, आणि स्मरण झालं की आनंदही होतो वगैरे वगैरे. याला म्हणायचं प्रिय. म्हणजे नुसतं चहा असं म्हटल्यानंतर जे सुख होतं त्याला म्हणतात प्रिय. कल्पना करा, इथे आयोजकांनी जाहीर केलं की खरंच चहा आहे बरं का, तुम्ही बाहेर पडलात की बाहेरच ठेवलेला आहे चहा. ऐकायला किती छान वाटतं. आता चहा आहे हे तुम्हाला कळलं. आता
तुमच्या आणि चहाच्या मध्ये फक्त मी उभा आहे, बरोबर. पण तुम्हाला माहिती आहे हे थांबणार आहेच कधीतरी, आणि नाही थांबले तरी आहे आपल्याला स्वातंत्र्य उठून जाण्याचं. म्हणजे चहा नावाचा विषय माझ्या आता आवाक्यात आलेला आहे. सुख वाढलं का नाही सांगा मला तुम्ही. वाढलं सुख, याला म्हणायचं मोद. शास्त्र याला मोद असं म्हणतं. आणि प्रत्यक्ष आता मी बाहेर गेलो आणि चहा ओतून आता घेतला, आता फक्त घोट म्हणजे आता अगदी, आणि त्या आनंद पण मी घेतला. पहिला मी घोट घेतला, आता जे सुख झालं त्याला म्हणतात प्रमोद. तो प्रमोदाचा क्षण असतो. हे सगळं कशासाठी सांगितलं, पण गडबड कुठे होते, दुसऱ्या क्षणी मला असं वाटतं काय यांना एवढं समजा, ती थोडी बिस्किट ठेवायला पाहिजे होती, जरा नुसतं चहा ठेवतात काय ही लोक. बट ठेवले कडे अच्छा मारी त्या डायबिटीसची बिस्किट. मी ही गमतीने बोलतोय, पण हे होतं. काय झालं दुसऱ्या क्षणी, पहिल्या क्षणी जे झालं आतमध्ये ते दुसऱ्या क्षणी ती व्यवस्था मोडली, आणि म्हणून तोच चहा आता मला सुख द्यायला समर्थ उरला. पण चहा स्वयंभू सामर्थ्यच नाही. मग ते चहा असो, एखादी वस्तू असो, एखादी महागडी कार असो, कारमध्ये जर स्वयंभू सामर्थ्य असतं तर ती कार शेजारच्या ड्राईव्हवेवर पार्क केलेली असती तरी तेवढाच आनंद द्यायला पाहिजे मला. आलं लक्षात. आलो एक दिवस ऑफिसमधून घरी, बघितलं अरे आत्तापर्यंत टोयोटा कोरोला होती, काल एकदम मॉडेल एक्स. मला नावं घ्यावी लागतात, तुम्ही सिलिकॉन व्हॅलीत नांदेड देते का सुख ती. जर कारमध्ये स्वयंभू सामर्थ्य आहे तर ती त्याच्या ड्राईव्हवर आहे का, माझ्या आहे का, द्यायला पाहिजे. नाही देत. हे सगळे विचार समजून घ्यायचे आहेत आपल्याला. आता प्रश्न असा आहे, पहिल्या घोटाला आनंद झाला तो का झाला, बस एवढ्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला घ्यायचं आहे आणि थांबायचं. याचा अर्थ असा आहे की काहीतरी असं घडलं असलं पाहिजे की तेव्हा मला सुखाची अनुभूती झाली, आणि म्हणून तर चहा पुन्हा दुसऱ्या दिवशी हवासाच वाटतो की अजूनही मी विषयांच्याच मागे धावतो. मग त्याचं उत्तर शास्त्रांनी दिलेलं आहे. काय आहे, मला चहा हवा हा काय आहे, हा संकल्प आहे, बरोबर. मला चहा हवी, इच्छा साध्या भाषेत संकल्प. संकल्प विकल्पात्मका वृत्तीचा मनः अशी व्याख्या. या अंतःकरणाच्या 4 वृत्ती आहेत, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. तो संकल्प करतो आणि म्हणून विकल्प त्याला निर्माण होतात की चहा हवा, आपण यांनी ठेवलाय का माहित नाही, हे झाले विकल्प सुरू. मग नसेल तर खाली स्टारबक्स आहे, हे विकल्प आहेत बरं. हे आपल्या आपोआप या गोष्टी होतात, याला म्हणायचं मन. पण त्यांनी जाहीर केलं चहा आहे, मग आता वेध घ्यायला लागला आपला. आपण वेध घेतो, कधी एकदाचे थांबतात आणि मला चहा मिळतो. किंवा समजा 3 वाजता चहा आहे, किंवा आता 2:30 वाजत आले, थांबले पाहिजे 3 पर्यंत. आता हे मनाचं काम संपलं, चहा मिळणार आहे कळलं, पण आता चित्ताचं काम सुरू झालं. काय, वेध घेणं, पकडून ठेवणं, एखाद्या विषयाला पकडून ठेवणं. अवधारणात्मक वृत्तीचा चित्त हा. मग बुद्धी निर्णय घेते की एवढे लोक आहेत, हे म्हणाले 50च कप चहा आहे. चहा प्रकरण कितीही वाढवू शकतो, मला काही बहुतेक मिळण्याची शक्यता नाही, कारण ते मागचे लोक पहिले दारातून बाहेर पडणार आहेत. मुद्दा एवढाच की बुद्धीचं काम चालू आहे बरं का. बहुतेक मला स्टारबक्सलाच जावं लागणार आहे. इथपर्यंत निर्णयाप्रत जी येते ती बुद्धी. आणि मगाशी मी प्रमोद म्हणून प्रिय मोद प्रमोद समजून सांगितलं. प्रमोदाचा जो क्षण असतो तिथे या तिघांचे काम संपलेलं असतं. संकल्प करायची गरजच नाही ना. आता चित्ताचे काम संपलं, अवधारण कशाचं करायचं, बुद्धीचे काम संपलं. कारण माझ्या हातात चहाचा कप आहे, मी आता घोट सुद्धा घेतो आहे. म्हणजे हे 3 काय झाले, शांत झाले. द फंक्शनिंग ऑफ दिस 3 स्टॉप. आणि जेव्हा यांचं काम थांबतं तेव्हा जो चौथा आहे, जो काय म्हणत असतो, चहा कोणाला हवा हो, मला हवा. चहा कोण पिणार, मी पिणार. चहा कोणाला आवडतो, मला आवडतो. मी 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 अहम अहम कारयती इति अहंकार, ही त्याची व्याख्या. हे 3 जेव्हा शांत होतात तेव्हा अहंकार आपोआप शांत होतो. ज्ञानेश्वर महाराजांची ओवी सुद्धा आहे तशी. ज्ञानेश्वर उचललेल्या प्राणासरशी इंद्रिय निगती जैसी मनोबुद्धीपाशी अहंकारू ये. आणि त्याच्या मैदानावरच सगळं सुरू असतं. तर ते 3 शांत झाले की हाही शांत होतो. आणि हे शांत झाले 4 की आपलं आतलं असलेलं स्वरूप प्रकट होतं. पण ही प्रक्रिया
शुद्ध मराठी फ्रॅक्शन ऑफ अ सेकंडसाठी होते, कारण दुसऱ्या क्षणी दुसरा संकल्प, बिस्किट पाहिजे होती. समज हे विषय सुखात होतं. आणि म्हणून गाढ झोपेमध्ये कुठलाही विषय नसताना, कारण विषय निमित्त आहे, विषय हा निमित्त आहे. आणि म्हणून शेवटचा मुद्दा, मग हा एक त्याच्यातनं तर्कशुद्ध प्रश्न असा पुढे येतो की गाढ झोपेत विषय नसताना सुख आहे, विषय जेव्हा प्राप्त झाले तेव्हा ह्या प्रक्रियेमुळे सुख आहे. मग तर्कशुद्ध प्रश्न असा आहे की गाढ झोपही नाही आहे, विषय पण नाही आहे, पण ही जी हे चारही शांत झालेले आहे अशी अवस्था प्राप्त करून घेता येऊ शकते ना जागृतीमध्ये. मेक सेन्स? त्याचं उत्तर परमार्थशास्त्र ठणठणीत हो असं देतं आणि त्यालाच समाधी असं म्हणतात. त्यालाच समाधी. पुढील पैस पारुखे, मागील स्मरावे ते ठाके, ऐसिये सरसिये भूमिके समाधी राहे. ज्ञानेश्वर महाराज बोलतात. ज्ञानेश्वर हीच ती समाधी. आता समाधी म्हणजे डोळे मिटून आणि मांडी घालून बसणं हा समाधीचा एक प्रकार झाला. नाहीतर दूरदृश्य वेळमध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे. उपेक्ष नाम रूपेद्वे सच्चिदानंद तत्पर हा समाधीं सर्वदा करूया हृदये वा अथवा बहिही. समजायला कठीण झालं असेल, माझ्याकडे वेळ नाही, मराठीत भाषांतर त्याचं सांगतो. ज्या ज्या ठिकाणी म्हणा मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निज रूप मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे. ज्या ज्या ठिकाणी मन जाय समाधीच आहे. यत्र यत्र मनोयाती तत्र तत्र समाधी. देहाभिमानी गलिते वगैरे. मुद्दा ही अशी अवस्था जागृतीमध्ये प्राप्त करून घेता येते आणि ते कसं करायचं हे शिकवणारं जे शास्त्र त्याला म्हणायचं परमार्थशास्त्र, त्याला म्हणायचं अध्यात्मशास्त्र. अशी आनंदाची प्राप्ती आपल्या सर्वांना व्हावी अशी सदिच्छा भगवान श्री गोपालकृष्ण आणि सद्गुरूंच्या चरणी करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. श्री गोपालकृष्ण भगवान, श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.